फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. भविष्यात एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल हे दर्शवण्यासाठी याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, मी उद्यापर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेल. आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क बाय टुमॉरो. फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी नाश्ता केलेला असेल. आय विल हॅव इटन ब्रेकफास्ट. त्याला नोकरी मिळाली असेल. ही विल हॅव गॉट अ जॉब. राम मुंबईला गेलेला असेल. राम विल हॅव गॉन टू मुंबई. तो शाळेत गेलेला असेल. ही विल हॅव गॉन टू स्कूल. माझ्या आईने जेवण बनवले असेल. माय मदर विल हॅव कुक्ड फूड. आम्ही निघून गेलेलो असेल. वी विल हॅव लेफ्ट. ते माझ्या घरी आलेले असतील. दे विल हॅव कम माय होम. तिने गाणे गायलेले असेल. शी विल हॅव संग अ सॉन्ग. मी मराठीचा अभ्यास केलेला असेल. आय विल हॅव स्टडीड मराठी. तो क्रिकेट खेळला असेल. ही विल हॅव प्लेड क्रिकेट. तिने आईस्क्रीम खाल्लेली असेल. शी विल हॅव इटन आईस्क्रीम. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी नाश्ता केलेला नसेल. आय विल नॉट हॅव इटन ब्रेकफास्ट. त्याला नोकरी मिळाली नसेल. ही विल नॉट हॅव गॉट अ जॉब. राम मुंबईला गेलेला नसेल. राम विल नॉट हॅव गॉन टू मुंबई. तो शाळेत गेलेला नसेल. ही विल नॉट हॅव गॉन टू स्कूल. माझ्या आईने जेवण बनवले नसेल. माय मदर विल नॉट हॅव कुक्ड फूड. आम्ही निघून गेलेलो नसेल. वी विल नॉट हॅव लेफ्ट. ते माझ्या घरी आलेले नसतील. दे विल नॉट हॅव कम माय होम. तिने गाणे गायले नसेल. शी विल नॉट हॅव संग अ सॉन्ग. मी मराठीचा अभ्यास केला नसेल. आय विल नॉट हॅव स्टडीड मराठी. तो क्रिकेट खेळला नसेल. ही विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट. तिने आईस्क्रीम खाल्लेली नसेल. शी विल नॉट हॅव इटन आईस्क्रीम. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मी नाश्ता केलेला असेल का? विल आय हॅव इटन ब्रेकफास्ट. राम मुंबईला गेलेला असेल का? विल राम हॅव गॉन टू मुंबई. तो शाळेत गेलेला असेल का? विल ही हॅव गॉन टू स्कूल. ते निघून गेलेले असतील का? विल दे हॅव लेफ्ट. माझ्या आईने जेवण बनवले असेल का? विल माय मदर हॅव कुक्ड फूड. निगेटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: तो शाळेत गेलेला नसेल का? विल ही नॉट हॅव गॉन टू स्कूल. आम्ही क्रिकेट खेळलो नसेल का? विल वी नॉट हॅव प्लेड क्रिकेट. माझ्या आईने जेवण बनवले नसेल का? विल माय मदर नॉट हॅव कुक्ड फूड. तो आला नसेल का? विल ही नॉट हॅव कम